नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, मी आलेलो चिपळूणला माझ्या गावी आणि आता माझ्या गावावरून मी निघालो माझ्या आत्याच्या घरी जायला. आत्याचं घर चिपळूण बावशेवाडी गावामध्ये आणि आता आपण तिकडेच चाललो आहे आणि आपला सुंदर हायवे कोकणाचा आपण आता उतरलो आहे आणि इकडे सरळ आपल्या आत्याच्या गावी पोचलो आणि हे आत्याचं आपलं सुंदर असं घर, आत्या आणि मामांचं. आणि इथे आपली दीदी आपल्यासाठी जेवण तयार करते आणि इथून आत्या पण आपली येते. ते आपले आत्ते. तर काहीच आता फ्रेश वगैरे मी होऊन झालं आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे. तोवर आपले मामा आपल्याला आपल्या वाडीतलं सुंदर असं बुद्धविहार दाखवायला घेऊन जातात. हे मामा आहेत आपले आणि हे आपले गोट्यातल्या गाई. आणि इथं चालू आहे त्यांचा कार्यक्रम. रवंत करते त्याची छोटीशी वाट बुद्धविहारकडे घेऊन जाते आपल्याला. तर हे आहे सुंदर असं बुद्धविहार, विश्वशांती बुद्धविहार आपल्या बावशेवाडीमधलं, आपल्या आत्याच्या गावचं. सुंदर असं बुद्धविहार. तर इकडे आतमध्ये बुद्ध मूर्ती आहे आणि आता थोड्या वेळात आपण आतमध्ये पण जाऊया. तर पाय वगैरे पडून घेतले आणि मामांनी आपल्याला बुद्धविहाराबद्दल थोडीशी माहितीसुद्धा सांगितली की हे बुद्धविहार जवळजवळ 24 वर्षापूर्वी बांधलेले आणि मूर्तीची स्थापनासुद्धा तेव्हाच झालेली. पण मूर्ती बघा अजूनही सुंदर तशीच्या तशी. इकडे मामांनी आपल्याला दाखवलं त्यांच्या भावकीची रूम आहे जिथे सगळं जेवणाचं म्हणजे लग्न समारंभासाठी काय उपयोगी वस्तू लागतात. इकडे भंतीजी किंवा नवरा नवरीसाठी चेंजिंग रूम आहे. हा भंतीजी वगैरे आले तिथं स्टे करतात. आणि हा किचन रूम आहे म्हणजे काय लग्न कार्य असेल तर इकडे जेवण बनवण्यात येतं किंवा कुठलाही जयंतीचा वगैरे फंक्शन असेल तर. आणि हे बाहेरच्या बाजूला शेड वगैरेने बांधलं आहे. तर पब्लिक, हेच आहे विश्वशांती बुद्धविहार आपल्या बावशेवाडी चिपळूण या गावातलं, आपल्या आत्याचं गाव आहे. आणि हेच एक्सप्लोअर करण्यासाठी इथं आपण आलेलो आता. तर असंच आपण बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करून भेटू पुन्हा कडकवाल्या आपल्या ब्लॉगमध्ये.